तर आपण हे दृश्य बघतोय। सध्या मिलिंद देवरा हे दाखल झालेले आहेत। मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर मिलिंद देवरा हे वर्षावर दाखल झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठीच मिलिंद देवरा हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। मिलिंद देवरा वर्षावर दाखल झालेले आहेत। तर 55 वर्षांपासून काँग्रेस सोबत असलेले मिलिंद देवरा हे आता शिंदे गटामध्ये सहभागी होणार आहेत। वर्षा बंगल्याच्या ठिकाणी मिलिंद देवरा हे आता पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच त्यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, आपण पाहतोय मिलिंद देवरा यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने वर्षावर पोहोचलेले आहेत। नक्कीच आपण पाहतोय मिलिंद देवरा हे अवघ्या काही वेळात या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थेट ते वर्षा बंगल्याच्या आतमध्ये गेलेले आहेत। त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत, हजारोच्या संख्येमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्यासोबतच विविध संघटनांचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। व्यापारी वर्ग त्यांच्यासोबत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आगमन होणार आहे। आप्पापाड्याच्या कार्यक्रमानंतर ते थेट वर्षा बंगल्यावर पोहोचत आहेत आणि ज्यावेळी मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी आतमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम घेतला जाईल। 101 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मिलिंद देवरा यांचं स्वागत होईल वर्षा बंगल्यावरती। त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यासोबतच त्यांना शिवसेनेचा झेंडा हातामध्ये देऊन स्वतः मुख्यमंत्री स्वागत करणार आहेत आणि यानंतर एक पत्रकार परिषदेचं जे आयोजन आहे ते सुद्धा 3 वाजता या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि 3-3:15 वाजता नेमकं मिलिंद देवरा हे आपल्या मनातली खतखत कशा पद्धतीनं मांडणार आहे, काँग्रेसमध्ये नेमकं त्यांच्यासोबत काय झालं याची आपबीती ते सांगणार आहेत का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण ज्यावेळी मिलिंद देवरा वर्षा बंगल्याच्या आतमध्ये पोहोचले, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला, त्यांच्या नावाचा जयघोष या ठिकाणी केला गेला। त्यासोबतच मिलिंद देवरा आगे बढो हम तुम्हारे साथ याच्या घोषणा देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत। प्रसार माध्यमांचा मोठा गराडा आहे, त्यासोबतच कार्यकर्त्यांची जी रेलचेल आहे ती सुद्धा सध्या वर्षा बंगल्यावरती पाहायला मिळते। जवळपास 1000 एक कार्यकर्ते वर्षा बंगल्याच्या आतमध्ये एकत्रित आहेत आणि त्यासोबतच जितके आत दिसत आहेत तितकेच कार्यकर्ते हे वर्षा बंगल्याच्या बाहेर देखील आहेत, रस्त्यावर देखील उभे आहेत। त्यामुळे एक मोठं जबरदस्त शक्ती प्रदर्शन जे आहे ते मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून या निमित्तानं केलं जात आहे। एकीकडे मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होतोय तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील टीका टिप्पणी आपल्याला पाहायला मिळते। संजय राऊत यांनी देखील टीका केलेली आहे की खोक्यांचा खेळ आहे, पक्ष फोडला जातोय, दिल्लीतील 2 बापांच्या मदतीने पक्ष फोडला जातोय, स्वतःचा पक्ष उभा करा। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टीका केली आहे घराणेशाहीवर। त्यामुळे या सगळ्यांना आता नेमकं मुख्यमंत्री उत्तर कसं देणार आहे, स्वतः मिलिंद देवरा उत्तर कसं देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण मिलिंद देवरा हे खरं तर भाजपमध्ये जाणार होती अशी चर्चा होती, पण भाजपची ती जागा नाहीये दक्षिण मुंबईची आणि त्यामुळे शिवसेनेकडे ती जागा असल्यानं शिवसेनेमध्येच शिवसेना उभाटा गटाची ती जागा असल्यानं शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेंसोबत जावा असा जो आग्रह आहे तो सुद्धा भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी केला आणि त्यानंतर जो टास्क आहे तो श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि श्रीकांत शिंदे यांनी बऱ्याच अथक प्रयत्नानंतर मनधरणी करून मिलिंद देवरा यांना आपल्या गोटामध्ये सामील करून घेतलेलं आहे। त्यांना यश प्राप्त झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे का, शिंदे गटाची ताकद वाढणार आहे का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण राजकारण तापू लागलेलं आहे, निवडणुका तोंडावर आहेत आणि आता एकाहून एक मोठमोठे खुलासे या ठिकाणी होतील असं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। यंदाची जी लोकसभा आहे त्याचा रणसंग्राम कसा होईल आणि हा सामना थेट शिंदे विरुद्ध ठाकरे होणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। नक्कीच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। धन्यवाद गिरीश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।